हाय, मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार. किती पांढरे शुभ्र मस्त झालेत बघा सांडगे उपवासाचे. एक वाटीवर तांदळाचे केले साबुदाण्याचे. मस्तपैकी असे धुवून घेतले 2-3 वेळा पाण्याने. रात्रभर भिजू घालायचे, त्यामुळं चांगले भिजतात तांदूळ. आणि जेवढं तांदूळ बुडतील एवढं पाणी ओतून घेतलं. रात्रभर भिजू घातल्यामुळे ते चांगले भिजतात ना तांदूळ. आणि नंतर झाकून ठेवले. 2 बटाटे जास्त एक कच्चा घेतला आणि 2 बटाटे जास्त नाही शिजवले. आणि कच्चा बटाटा चांगला असा खिसून घेतला मी. आणि 2-3 पाण्यानं असं स्वच्छ धुवून घेतला पांढरा शुभ्र. आणि रात्रभर भिजवले ते तांदूळ. किती छान भिजलेत बघा तांदूळ, खूप मऊ भिजलेत. जो जास्त कच्चा ठेवला नव्हता आणि जास्त शिजवला पण नव्हता असा बटाटा मी किसून घेतला आता त्याच्यात. आणि 5 ते 6 मिरच्या असतील बघा, ह्या हिरव्या मिरच्या. आणि चवीनुसार मीठ. सगळं मिक्स करून घेतलं मी. मळून घ्यायला लागतं चांगलं एकजीव करून. आणि जो कच्चा बटाटा होता तो सुद्धा मी त्याच्यात मिक्स केला. ते सगळं मिळून चांगलं मी मिक्स केलं. कच्चा बटाटा शिजवलेला, थोडा बटाटा होता तो, हिरवी मिरची, मीठ चांगलं मिक्स केलं. आणि कॉटवर प्लास्टिकचा पेपडा अंथरून सांडगे घातले. खूप झालते छान पांढरे शुभ्र झालते. उन्हाळ्याच्या सामाला सुरुवातच झाली ना आता. किती छान झालेत बघा पांढरे शुभ्र. वारं सुटायच्या आधी मी उन्हाळ्याचं सामान थोडंफार करून घेते. मग कुरड्यांवर धूळ ते उडते ना. आमच्या इथं खूप कारखाने आहेत चारी बाजूने, त्यामुळे धूळ खूप उडते. त्यामुळे लवकरच करते मी उन्हाळ्याचं सामान. किती छान झालेत बघा. 2 ऊन दिले मी. तेल गरम करत ठेवलं. असे सुंदर उमलतात पांढरे शुभ्र. असे तुम्ही पण करून बघा एकदा. खूप छान, सगळ्यांना आवडतील तुमच्यात पण. किती छान पांढरे शुभ्र उमललेत बघा. असे सांडगे तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.